तर पहा विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईंड पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आणखी एक निर्देशांक तो म्हणजे ह्यूमन कॅपिटल इंडेक्स किंवा मानवी भांडवल निर्देशांक। याची सुरुवात 2018 पासून झालेली आहे। तर हा निर्देशांक कोण काढतं? जागतिक बँक काढते। कशासाठी काढला जातो? तर हा निर्देशांक पुढील पिढीतील कामगारांची उत्पादकता किंवा श्रमिकांची उत्पादकता, पूर्ण शिक्षण आणि संपूर्ण आरोग्य या मापदंडाच्या तुलनेत मोजला जातो। राईट। तर आता हा जो ह्यूमन कॅपिटल इंडेक्स किंवा मानवी भांडवल इंडेक्स जो आहे किंवा निर्देशांक आहे तो 0 ते 1 दरम्यान मोजला जातो। तर या ज्या अर्थव्यवस्थेत आज जन्मलेलं मूल हे पूर्ण शिक्षण आणि संपूर्ण आरोग्य साध्य करू शकेल त्या अर्थव्यवस्थेला या निर्देशांकात 1 गुण मिळतात। तर 0 म्हणजे काय? 0 म्हणजे वाईट, तर 1 म्हणजे एकदम चांगला किंवा 1 म्हणजे त्या देशातील जी मुलं जन्माला येणारी जी मुलं आहेत पुढच्या पिढीची त्यांची उत्पादकता 100% आहे असं आपण म्हणू शकतो। तर हा निर्देशांक काढण्यासाठी 3 महत्त्वाचे आयाम विचारात घेतले जातात। एक म्हणजे सर्व्हायवल रेट, जिवंत राहणे, ज्याच्यामध्ये बाल मृत्यूदर विचारात घेतला जातो। नंतर गुणवत्तेवर आधारित शिक्षण, याच्या अंतर्गत अपेक्षित शिक्षणाची वर्ष विचारात घेतली जातात। आरोग्याच्या वातावरणाअंतर्गत प्रौढांचं जिवंत राहण्याचं प्रमाण आणि 5 वर्षाखालील मुलांमधली आढळणारी खुंटलेली वाढ म्हणजे चाइल्ड स्टनिंग याच्यामध्ये विचारात घेतलं जातं। तर बघा 2018ला ज्यावेळेस ह्यूमन कॅपिटल इंडेक्स किंवा मानवी भांडवल निर्देशांक मोजला होता त्याच्यामध्ये भारताचा 157 देशांपैकी 115व्या क्रमांकावर होता आणि गुणांक होता, ह्यूमन कॅपिटल गुणांक किती होता? 0.44। आणि 2020ला आता जो रिसेंटली मोजला गेलेला आहे त्याच्यामध्ये 174 देशांच्या यादीत 116व्या क्रमांकावर भारत आहे आणि भारताचा गुणांक 0.49 एवढा आहे। याचा 0.49 एवढा आहे म्हणजे काय? तर याचा अर्थ असा होतो की जी येणारी पिढी आहे त्याची उत्पादकता 49% आहे असा त्याचा काय होतो? अर्थ होतो। बघा इथं दिलेलं आहे जे जन्मलेलं चाइल्ड आहे त्याची जी एक्सपेक्टेड प्रोडक्टिव्हिटी आहे ती प्रोडक्टिव्हिटी 49% एवढी आहे। हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, याच्यावरती एमपीएससी सतत प्रश्न विचारते। धन्यवाद।